फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन मधील प्रॅक्टिकल नंबर 243 याचा अभ्यास आज आपण करणार आहोत. आयडेंटिफाय द रिसोर्सेस अँड देअर नीड ऑन द गिवन फायबर ऑप्टिक ट्रेनर किट. दिलेल्या फायबर ऑप्टिक ट्रेनर किट वरील संसाधने आणि त्यांची आवश्यकता ओळखा. हा 243 नंबरचा प्रॅक्टिकल आहे. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्टे काय बघा. तर या प्रॅक्टिकलच्या शेवटी आपण OFC मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केबल्स ओळखण्यास सक्षम असाल. OFC मध्ये वापरलेले भिन्न कनेक्टर्स ओळखण्यास सक्षम असाल. OFC ट्रेनर किट मधील विविध विभाग ओळखू शकाल. तर हे 3 उद्दिष्ट आहेत या प्रॅक्टिकल मध्ये. या प्रॅक्टिकल साठी लागणारे जे साहित्य आहेत, टूल्स, इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स, त्याच्यामध्ये ऑप्टिकल फायबर ट्रेनर किट विथ इंस्ट्रक्शनल मॅन्युअल एक सेट, मटेरियल components, assorted OFC cables, assorted OFC connectors as required, OFC data manual as required. त्याच्यामध्ये लागणारे जे साहित्य आहेत हे टूल्स आणि इक्विपमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स हे लागणार आहे आणि मटेरियल आणि कॉम्पोनंट्स या सगळ्या गोष्टी लागणार आहेत. आता कार्यपद्धती बघूया. प्रोसिजर. पहिला कार्य आहे टास्क 1. पहिला कार्य आहे याच्यामध्ये OFC मध्ये वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या केबल्स ओळखा. आपण वेगवेगळे केबल्स पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही ओळखायचे की कोणत्या प्रकारचे केबल्स आहेत. त्याच्यामध्ये कोणते कार्य बघणार आहोत, दिलेल्या कसे कार्य करणार आहात. तर दिलेल्या विसळलेल्या केबल्स मधून लेबल असलेल्या ऑप्टिकल फायबर केबल पैकी एक निवडा. डेटा मॅन्युअलचा वापर करून केबल्सचे नाव, प्रकार ओळखा. टेबल 1 म्हणजे सारणी 1 मध्ये नाव आणि त्याचा उपयोग नोंदवा आणि इतर सर्व लेबल केबलसाठी वरील चरणांची पुनरावृत्ती करा. म्हणजे 1 ते 3 पर्यंत परत रिपीट करायचंय. वेगवेगळ्या केबलसाठी, वेगवेगळ्या फायबर ऑप्टिक केबलसाठी हे परत रिपीट करायचंय. तर सुरुवात करूया. पहिला टास्क. त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय लागेल, फायबरचा तपशील, ज्याच्यामध्ये फायबर स्पेसिफिकेशन मध्ये असे काय कलर्सचे आणि असे कोडिंगचे फायबर केबल असतात फायबर स्पेसिफिकेशन मध्ये. जसे की OS2, इथं OM1, OM2, OM3, OM4. आता OS2 म्हणजे OS1 आणि OS2 असे 2 प्रकारचे सिंगल मोड फायबर्स असतात या येलो कलर मध्ये. आणि हे वेगवेगळे जे कलर्स आहेत हे सगळे मल्टी मोड साठी आहेत. सो M रिप्रेझेंट्स मल्टी मोड आणि S रिप्रेझेंट सिंगल मोड. तर सिंगल मोडचे 2 फायबर असतात आणि मल्टी मोडचे असे 4 फायबर्स असतात फायबर ऑप्टिक केबल्स. यामध्ये साईज पण दिलेलं आहे 9x125. म्हणजे कोर जी असते, मेन कोर जो असतो याच्यामध्ये याच्यातनं लाईट प्रवास करणार आहे, त्याची साईज 9 मायक्रोमीटरची असते आणि कोर आणि क्लॅडिंगची साईज असते 125 मायक्रोमीटर. तसं मल्टी मोड मध्ये याची साईज असते, OM1 ची साईज असते 62.5 बाय 125, याची साईज 50 बाय 125, याची साईज सुद्धा 50 बाय 125 आणि याची पण साईज 50 बाय 125. तर हे फायबरचे तपशील आहेत. तसंच फायबर केबल वैशिष्ट्ये आहेत ज्याच्यामध्ये पाणी प्रतिरोधक, आग विरोधक हे चिन्ह तुम्हाला जिथं दिसतील. आता हे फायबर मिळतानाच तुम्हाला ह्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स असतात त्याच्यामध्ये, की तुम्हाला पाणी प्रतिरोधक मिळणार, आग विरोधक मिळणार, उंदीर प्रतिरोधक मिळणार. नंतर एक्सटर्नल यूज साठी वापरलेला असणार. एक्सटर्नल म्हणजे बाहेरील वापरण्यासाठी आणि आतील वापरण्यासाठी, इंटरनल यूज साठी. नंतर दूरसंचारासाठी, टेलिकम्युनिकेशन साठी. आणि स्टँडर्ड रेंज किती बाबा, 1 किलोमीटर पेक्षा जास्त, 1 किलोमीटर पेक्षा कमी. आता हे जसं तिथं 1 किलोमीटर दाखवले तर 1 किलोमीटर पर्यंत वापरता येते. तर असे काय केबल्स ना असे वैशिष्ट्य त्या डाटा बुक मध्ये किंवा मॅन्युअल मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तसंच वेगवान, उपाययोजना किंवा खडबडीत असे काय चिन्ह असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला असे सिम्बॉल्स त्या ठिकाणी केबल्सला पाहायला मिळतील प्रिंटेड केबल्सवर. आता पहिल्यांदा जो केबल तुम्हाला पाहायला मिळतं ह्याला म्हणतात काय काय वेळेला पिगटेल फायबर ऑप्टिक केबल. पिगटेल म्हणजे काय,
पिग म्हणजेच तुमचा डुक्कर आणि टेल म्हणजेच डुकराचा शेपूट. डुकराच्या शेपूट सारखा हा केबल दिसतो, त्याच्यासाठी त्याला पिगटेल असे म्हणलेलं आहे. आणि हे पिगटेल्स जे फायबर्स आहेत ते तुम्हाला अशा 12 कलर्स मध्ये पाहायला मिळू शकतात. ब्लू, ऑरेंज, ग्रीन, ब्राऊन, ग्रे, व्हाईट, रेड, ब्लॅक, येलो, व्हायलट, पिंक आणि ॲक्वा असे जवळपास 12 कलर्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तर ह्याचं वर्णन थोडक्यात दिलेलं आहे की याच्यामध्ये ह्याचा बाह्य व्यास जो असतो तो जवळपास 9 मायक्रोमीटरचाच असतो किंवा 0.9 mm. वजन असते 0.9 kg पर किलोमीटर. नंतर किमान वाकलेला त्रिज्या स्थापना म्हणजे इन्स्टॉलेशनच्या वेळेला त्यावेळेला त्याचं मिनिमम बेंड रेडियस किमान वाकलेला त्रिज्या 30 मिलीमीटर असते. मिनिमम त्रिज्या वाकलेला त्रिज्या म्हणजे हा फायबर असा बेंड झालेला वाकलेला आहे पहा, तर हा कितीपर्यंत पाहिजे, ह्याचा त्रिज्या कितीपर्यंत पाहिजे, तर जवळपास 30 मिलीमीटर पर्यंतच पाहिजे. तुम्ही जास्त केलं तर तिथं लॉस होणार आहे, लक्षात घ्या. लाईटचा लॉस होणार आहे, प्रकाशाचा लॉस होणार आहे, पण तुम्हाला तिथं सगळं सिग्नल आउटपुट मिळणार नाही. तर हे पण स्टँडर्ड आहे, 30 मीटर पर्यंतच चालणार, त्याच्या पुढे चालणार नाही. आणि तसंच इन्स्टॉलेशन आणि जोडल्यानंतर सुद्धा इन्स्टॉल्ड नंतर सुद्धा तेवढाच रेडियस पाहिजे, तेवढंच त्रिज्या पाहिजे. तसंच टेन्साईल स्ट्रेंथ ताना संबंधीची शक्ती हा 200 न्यूटन असते, 200 न्यूटन. आणि टेम्परेचर रेंज तापमान श्रेणी किती असते, तर जवळपास -40 डिग्री सेंटीग्रेड टू +80 डिग्री सेंटीग्रेड. तर हे पिगटेल जो आता केबल आपण बघितला, हा केबल ह्याचं वर्णन या ठिकाणी दाखवलेलं आहे. ह्याच्यामध्ये असे सिम्बॉल्स दिलेले असतील किंवा हे इंटरनल यूज साठी वापरतात, आतील कामासाठी वापरलं जातं. त्याची जवळपास रेंज 1 किलोमीटर पर्यंत असते. आणि तुम्हाला हे सिंगल फायबर ऑप्टिक किंवा मल्टी मोड मध्ये सुद्धा वापरता येते. मल्टी मोड मध्ये सुद्धा ते मिळतात आणि सिंगल मोड सुद्धा हे उपलब्ध आहेत. म्हणजे पिगटेल जे आहेत म्हणजे एक साइडला कनेक्टर वापरलंय, हे लक्षात घ्या, कनेक्टर आहे, हे कनेक्टर आहे आणि एक साइडला मोकळं आहे. ह्याला पिगटेल फायबर ऑप्टिक म्हणतात. समजा हे दोन्हीकडे पण असेल त्याला पॅच कॉर्ड म्हणतात, फायबर ऑप्टिक पॅच कॉर्ड. हे दोन्हीकडे पण त्याचे कनेक्टर्स आहेत. इथं फक्त सिंगल साइडला कनेक्टर आहे आणि एक साइडला मोकळं ठेवले, ह्याला पिगटेल्स म्हणतात. तर याचं वर्णन आणि त्याचं स्पेसिफिकेशन या ठिकाणी, वैशिष्ट्य या ठिकाणी दाखवले. नंतर हे जे आता ऑरेंज कलर मध्ये जे कलर दिसतात हे आहे मल्टीमोड OFC मल्टीमोड. आणि हे जे दिसतात हे सगळे कनेक्टर्स आहेत त्याच्या पुढचे. आपण आता हे कनेक्टर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पुढे बघणार आहोत. हे कनेक्टर्स आहेत, फक्त सध्या आता आपला केबल्स बद्दल चाललंय. तर ऑरेंज कलर मध्ये तुम्हाला असं कलरचा केबल दिसला तर तो मल्टीमोडचा असतो, मल्टीमोड केबल. त्याचा वापर कुठे केलेला आहे पहा, टेलिकम्युनिकेशन नेटवर्क टेक्नॉलॉजी, दूरसंचार आणि नेटवर्क तंत्रज्ञान, स्वचालन स्तरावर औद्योगिक केबलिंग, ऑटोमेशन साठी, औद्योगिक यंत्रणा आणि वनस्पती अभियांत्रिकी, इंडस्ट्रियल मशिनरी अँड प्लांट इंजिनिअरिंग. तर अशा ठिकाणी केबलिंग करण्यासाठी, 2 विभाग एकत्र जोडण्यासाठी, सिग्नल्स पाठवण्यासाठी सध्या ह्या फायबर ऑप्टिक्स कम्युनिकेशनचा वापर केला जातो. मल्टीमोड म्हणजे याच्यामध्ये अनेक प्रकाश किरणे पाठवले जातात. आता हा सिंगल मोड, तर याच्यामध्ये फक्त एकच प्रकार किरण पाठवले जाणार आहेत. तर ह्याचा वापर आणि ह्याचा कलर पण बघा, येलो कलर आहे. ह्याचा कलर ऑरेंज होता मल्टी मोडला, सिंगल मोडला येलो कलर आहे पहा. तर ह्याचा वापर कुठे केलेला आहे, टेस्टिंग इक्विपमेंट्स म्हणजे चाचणी उपकरणे, नंतर FTTX प्लस लॅन. आता हे FTTX म्हणजे काय ते पुढे तुम्हाला दाखवतोच. FTTX म्हणजेच काय आणि लॅन म्हणजे काय, हे कुठे वापरलेले आहेत. नंतर ऑप्टिकल फायबर केबल टीव्ही मध्ये आणि दूरसंचार मध्ये, टेलिकम्युनिकेशन मध्ये. आता हे पहा FTTX. आता FTTX म्हणजेच काय, तर फायबर टू द एक्स. आता फायबर टू द एक्स म्हणजे काय, जो फायबर कनेक्शन आहे तुमच्या एक्स पर्यंत पाठवलेला आहे. एक्स म्हणजे काय असणार, तर एक तर प्रिमाइस असू शकते, नाहीतर होम असू शकते. तर प्रिमाइस म्हणजे काय, अशा कुठलं तर एखादी बिल्डिंग असेल, त्या बिल्डिंगला तुम्ही पाठवताय. म्हणजे एखादी मोठी बिल्डिंग असेल तर त्या बिल्डिंग मध्ये सगळे बरेच अनेक घर असतात आणि सिंगल घरांना सुद्धा तुम्ही पाठवताय. सिंगल घरांना
किंवा एखाद्या आवारामध्ये, मोठ्या आवारामध्ये तिथनं परत तुम्ही दुसऱ्या यांना पाठवणार आहात, अशा एखाद्या आवारामध्ये ऑप्टिकल नेटवर्क युनिट आहे किंवा फायबर ऑप्टिक केबल तर तुम्ही हे जोडलेलंच आहे. आणि ह्या आवारामध्ये तुम्ही हे फायबर ऑप्टिक मेन स्टेशन पासून, आता हा सेंट्रल ऑफिस आहे, हा सेंट्रल ऑफिस आहे, या सेंट्रल ऑफिस मधनं किंवा टेलिफोन एक्सचेंज आहे, त्या टेलिफोन एक्सचेंज मधनं हे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन किंवा फायबर ऑप्टिक्स जोडलेले आहेत, फायबर ऑप्टिक केबल्स. तर हे इकडे जोडलेलं असेल प्रिमाइस मध्ये तर त्याला FTTP म्हणतात, आणि घराला जोडलेलं असेल तर त्याला FTTP म्हणतात, सॉरी FTTH म्हणतात. H म्हणजे होम आणि P म्हणजे प्रिमाइस. तर FTTH एक्स म्हणजे P किंवा H, जे काय जिथं जोडलेलं असेल त्या पद्धतीने तिथं जोडलं जातं. तर फायबर टू द एक्स. तर ह्याच्यासाठी जो केबल वापरला जातो तो सिंगल मोड मधला वापरला जातो. तसंच लँड कनेक्शन साठी सुद्धा वापरलं जातं, लोकल एरिया नेटवर्क साठी. एखाद्या केबिन मध्ये किंवा एखाद्या क्लासरूम मध्ये तुम्हाला असं सर्व्हरच्या साह्याने सगळ्या कम्प्युटरना जोडायचं असेल, तर कम्प्युटर लॅपटॉपला जोडायचं असेल तर तुमच्या इंटरनेट कनेक्शन मधनं असे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन सर्व्हरला जोडून असे कनेक्शन केले जातात. तर ह्या एकाच ऑफिसमध्ये ठेवलेलं असते, तर त्यावेळेला ह्याला लॅन म्हणतात, लोकल एरिया नेटवर्क. तर त्या ठिकाणी सुद्धा अशा सिंगल मोड केबलचा वापर केला जातो. तर हे लॅन कनेक्शन आणि FTTX हे सिंगल मोड कम्युनिकेशन साठी. तर ह्याचा एक फरक या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे, किंवा कोर डायमीटर, जो कोर असतो मेन ज्याच्यातनं प्रकाश वाहणार आहे, तर त्याची डायमीटर किती असते, तर सिंगल मोड फायबर केबल म्हणजे सिंगल मोड फायबर केबलला 9x10 मायक्रोमीटरचा असतो. मल्टी मोड फायबर केबल हा 50x62.5 मायक्रोमीटरचा असतो. ट्रान्समिशन मोड 1 मोड असते, एकच प्रकाश किरणे. मल्टी मोड्स म्हणजे अनेक प्रकाश किरणे. वर्किंग वेवलेंथ, तरंगांची लांबी, हे लाईटच्या तरंगाची लांबी जी असते ते 1310 ते 1550 नॅनोमीटर असते सिंगल मोड मध्ये, आणि मल्टी मोड मध्ये असते 850 ते किंवा 1310 नॅनोमीटर. ट्रान्समिशन डिस्टन्स, तुम्ही किती किलोमीटर पर्यंत सिंगल मोड वापरू शकता, तर शॉर्ट डिस्टन्स साठी 1 ते 2 किलोमीटर पर्यंत, आणि मल्टी मोड फायबर केबल लॉंग डिस्टन्स साठी ओव्हर 4 किलोमीटर, म्हणजे 4 किलोमीटर पेक्षा जास्त तुम्ही मल्टी मोड फायबर्स वापरू शकता. आता हे तुम्ही प्रत्यक्षात फायबर केबल्स बघितले वेगवेगळ्या प्रकारचे. तर हा झाला तुमचा पहिला टास्क, ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वायर्स पाहिले, पिगटेल, मल्टी मोड, सिंगल मोड फायबर ऑप्टिक केबल्स. आता दुसरा टास्क बघूया, दुसरं कार्य बघूया. दुसरं कार्य पहा, OFC मध्ये वापरलेले विभिन्न कनेक्टर ओळखा. दिलेल्या मिसळलेल्या OFC कनेक्टर पैकी कोणतेही एक कनेक्टर निवडा. OFC मध्ये वापरलेला डेटा मॅन्युअलच्या संदर्भ देऊन कनेक्टरचे नाव, प्रकार ओळखा. टेबल 2 मध्ये नाव आणि त्याचा उपयोग नोंदवा. इतर सर्व कनेक्टरसाठी वरील चरणांची पुनरावृत्ती करा. तर वेगवेगळ्या कनेक्टर्सचा अभ्यास आपण या कार्यामध्ये करणार आहोत. तर त्याच्यातला पहिला कनेक्टर आहे, आता हा सिंगल मोड आणि मल्टी मोड साठी वापरले जातात, तो म्हणजे ST कनेक्टर. ST कनेक्टर स्टँड्स फॉर स्ट्रेट टिप. स्ट्रेट टिप आहे, स्ट्रेट टिप कनेक्टर. हे कनेक्टर्स तुमच्या फायबर ऑप्टिक कनेक्टर साठी, आता मगाशी मी तुम्हाला फायबर मधला जो कनेक्टर या ठिकाणी दाखवला पहा, हे सगळे वेगवेगळे प्रकारचे कनेक्टर, इथं पण कनेक्टर दिसतात. तर हे कनेक्टर कुठल्या प्रकारचे आहेत ते आता कनेक्टरचा आपण अभ्यास करतोय. तर ह्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे, स्टिक ट्विस्ट बेअनॉट स्टाईल कनेक्टर. म्हणजे काय, तर तुम्ही आपण बघितलंय बघा की CRO ला कनेक्शन करण्यासाठी BNC टू BNC कॉर्ड लागते. सेम तसाच पद्धतीचा हा कनेक्टर असतो. पुढचा जो हा कनेक्टर असतो तो BNC चाच कनेक्टर असतो, बेअनॉट स्टाईल कनेक्टर. म्हणजेच तुम्ही ह्याला प्रेस करून त्याला पिळून त्याला फिट करणार आहात. जसं इथं या ठिकाणी म्हणले बघा, कपलिंग स्टाईल बेअनॉट, म्हणजे तुम्ही ह्याला प्रेस करून त्या खाच्यामध्ये तुम्ही फिरवला, खाच बरोबर याच्यामध्ये अडकतं. नंतर ह्याचा जो वापर आहे जवळपास 80 आणि 90च्या दशकामध्ये होत होता. आणि ह्याचा जो फेरूल आहे तो 2.5 mm चा आहे, 2.5 मिलीमीटरचा. आता फेरूल म्हणजे काय पहा, फेरूल म्हणजे जो हा पुढचा जो भाग आहे, हा प्लास्टिकचा जो भाग दिसतोय,
हा जो भाग दिसतोय ह्याला म्हणतात फेरूल. ज्याच्यातनं ह्याच्या बरोबर बॅक साईडला म्हणजे बरोबर हे फेरूल फक्त गाईड साठी आहे, पण तो त्याच्या बॅक साईडला बरोबर आतल्या बाजूला तो 9 मायक्रोमीटरचा कोर ह्याला बरोबर ह्याच्या आतमध्ये फिट केलेला असतो, जोडलेला असतो ह्याच्या आतमध्ये बरोबर. आणि हे पुढं तुम्ही जो आता हा समजा मेल कनेक्टर आहे, तो फिमेल कनेक्टरला बरोबर हा फेरूल तिथं जोडला जातो. तर ह्याची जी जाडी आहे तो 2.5 mm फेरूलचा असते. आणि ह्याच्याच आतमध्ये तुमचा मेन जो कोर आहे, फायबर ऑप्टिकचा कोर, तो त्याला आतल्या बाजूला फिट केलेला असते. तर हा पहिला कनेक्टर आहे ST कनेक्टर, स्ट्रेट टिप कनेक्टर. दुसरा कनेक्टर आहे FC, फेरूल कनेक्टर किंवा फायबर चॅनल. तर ह्याच्यामध्ये पण जवळपास सेम तसंच मेटल बॉडीचं दिसते, पण तो या ठिकाणी बघा बेयोनेट नाहीये, जे प्रेस करून फिट करायचं त्या पद्धतीचं नाहीये. डिझाइन्ड फॉर यूज इन हाय व्हायब्रेशन एन्व्हायरमेंट, जिथं जास्त कंपन असलेलं वातावरण जे आहे त्या ठिकाणी या FC कनेक्टरचा वापर केला जातो. नंतर ह्याला फिट कसं केलं जाते पहा, की स्क्रूइंग आहे. म्हणजे आता इथं बघा, इथं तुम्ही प्रेस करून खाचेमध्ये फक्त अडकणार ते. व्हायब्रेशन नाही, हे हलणार आहे लक्षात. व्हायब्रेशन कंपन पावलं की हे थोडस लूज पडू शकते, कारण हे खाचेमध्ये फक्त जाऊन अडकणार आहे. समजा व्हायब्रेशन्स आले, कंपन पावलं की हे हलणार आहे. तर ह्याच्यामध्ये कसं आहे की खाचेत अडकवायचं नाही, ते डायरेक्ट स्क्रूइंग करून टाईट करायचं. म्हणजे हे जे तुम्ही कनेक्टर आहे, फिमेलला जाऊन कनेक्ट केलं, सॉकेटमध्ये कनेक्ट केलं, तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तुम्ही पुढचे वरचे जो स्क्रू आहे तो डायरेक्ट त्याला टाईट करणार आहात. म्हणजे कितीही व्हायब्रेशन झाले, हे केबल हा जो कनेक्टर आहे तो अजिबात हलणार नाही. म्हणून अशा ठिकाणी या FC कनेक्टरचा वापर केला जातो. नंतर मेनली यूज फॉर सिंगल मोड फायबर. तर हा सिंगल मोड फायबर साठी ह्याचा वापर केला जातो. याचा पण फेरूल जो आहे तो 2.5 मिलीमीटरचाच आहे. हा जो पुढचा जो टिप आहे हा 2.5 mm चाच असतो. आता हे ऍक्च्युली हे मोकळं नसते, ह्याला कॅप असते, डस्ट कॅप असतो. पुढे दिसेल तुम्हाला डस्ट कॅप. आणि हा SC कनेक्टर आणि LC कनेक्टरला रिप्लेस केला जातो. त्याच्या ऐवजी SC आणि LC च्या ऐवजी काय करायला FC कनेक्टरचा वापर केला जातो. तर हा दुसरा प्रकार आहे FC कनेक्टर, फेरूल कनेक्टर किंवा फायबर चॅनल. पुढचा कनेक्टर आहे SC कनेक्टर. हा सुद्धा दोन्ही मध्ये वापरला, सिंगल मोड आणि मल्टी मोड मध्ये. SC कनेक्टर, SC कनेक्टर म्हणजे स्टँडर्ड कनेक्टर किंवा सबस्क्रायबर कनेक्टर. स्टँडर्ड कनेक्टर किंवा सबस्क्रायबर कनेक्टर किंवा हा त्याचा जो आकार असतो तो चौकोनीमध्ये असते, म्हणून ह्याला स्क्वेअर कनेक्टर सुद्धा म्हणतात. स्क्वेअर कनेक्टर ह्याचा पण फेरूल जवळपास 2.5 mm चाच आहे. पुढचा जो टिप आहे त्याची साईज तेवढीच आहे. आता कपलिंग साठी जोडताना कसं केलंय, मग अशी बेनॉट बघितला, दुसरा स्क्रूइंगचा बघितला. आता हा तिसरा जो प्रकार आहे, हा जो SC आहे तो डायरेक्ट पुश पुल आहे. स्नॅप म्हणजेच पुश पुल, म्हणजे तुम्ही त्याला प्रेस करायचं, फक्त प्रेस करणे, आणि काढताना पण परत फक्त वडणे, फक्त त्याला वडायचं आहे, ऑटोमॅटिक व्यवस्थित निघणार आहे. आणि बसवताना सुद्धा फक्त त्याला प्रेस फिटिंग करायचं आहे. सो यूज फॉर बोथ सिंगल मोड अँड मल्टी मोड फायबर. हे दोन्हीसाठी वापरलं जातं, सिंगल मोड आणि मल्टी मोड साठी SC कनेक्टर म्हणजे स्टँडर्ड कनेक्टर, सबस्क्रायबर कनेक्टर किंवा स्क्वेअर कनेक्टर. नेक्स्ट आहे LC कनेक्टर. हा सुद्धा दोन्ही मध्ये वापरलेला आहे, सिंगल मोड मध्ये आणि मल्टी मोड फायबर साठी. सिंगल मोड आणि मल्टी मोड फायबर साठी हे दोन्ही कनेक्टर्स वापरलेले. तर या ठिकाणी मगाशी सांगितलं होतं बघा तुम्हाला की त्याला डस्ट कॅप असतो. हा डस्ट कॅप आहे, लक्षात घ्या. डस्ट कॅपच्या आतमध्ये हे दोन फेरूल्स असतात, असे कनेक्टर आतमध्ये. ह्याला ह्याच्या वरच्या बाजूला असे डस्ट कॅप्स वापरलेले असतात. तर हा जो कनेक्टर आहे तो LC कनेक्टर आहे, म्हणजे ल्युसेंट कनेक्टर किंवा लोकल कनेक्टर. ह्याचा पण कपलिंग कसं आहे, ह्याला जोडण्यासाठी सुद्धा प्रेस फिटिंग आहे. प्रेस टू प्रेस आणि पुल, प्रेस करणे आणि परत पुल करणे काढताना. इझिली कन्फ्युज विथ SC सारखाच दिसतो, पण तो SC आणि त्याच्यामध्ये फरक काय, की याच्यातला जो फेरूल आहे तो लहान आहे. पहा याची साईज लहान आहे. याची फेरूल कितीच आहे बघा, 1.25 mm चा आहे, 1.25 मिलीमीटरचा आहे, म्हणजे एकदम लहान आहे. म्हणून काय करायला लिटिल कनेक्टर सुद्धा म्हणतात. याला आपण ल्युसेंट कनेक्टर किंवा लोकल कनेक्टर म्हणतात, पण ह्याचे लहान फेरूल मुळे सुद्धा काय करायला लिटिल कनेक्टर सुद्धा म्हणतात. याचा वापर स्मॉल फॉर्म फॅक्टर कनेक्टर साठी सुद्धा वापरला जातो.
आता हा फॉर्म फॅक्टर्स कनेक्टर काय ते पुढे दाखवतो तुम्हाला. नंतर एलसी कनेक्टर्स हॅव रिप्लेस्ड एससी अँड एफसी. आता एससी आणि एफसीच्या जागेवर या दोन कनेक्टरच्या जागेवर आता एलसी कनेक्टर सुद्धा वापरले जातात आणि हे भरपूर व्हेरी पॉप्युलर आहेत, व्हेरी पॉप्युलर आहेत. आता हे स्मॉल फॉर्म फॅक्टर कनेक्टर काय पा, तर हे एसएफपी स्मॉल फॉर्म फॅक्टर प्लगेबल मॉड्यूल ट्रान्स रिसिव्हर. ट्रान्स रिसिव्हर म्हणजे काय, सिग्नल्स जाणार पण आहात आणि येणार पण आहे. म्हणजे तुम्ही इथं काय करणार आहात, हा जो एक एसएफपी आहे, हा एसएफपी आहे लक्षात घ्या, स्मॉल फॉर्म फॅक्टर प्लगेबल मॉड्यूल. याच्या पुढच्या बाजूला तुम्ही हा कनेक्टर करणार आहात, हे एलसी कनेक्टर ह्याला करणार आहात आणि ह्याला दोन आहेत पहा, एक आणि दोन असे दोन फेरूल आहेत. हे दोन बरोबर ह्याच्यात बसणार आहे. म्हणजेच हे बघा दोन, म्हणजेच काय की हे ट्रान्स रिसिव्हर आहे. म्हणजे इकडं तुम्ही ऑप्टिकलला तुम्ही देताय म्हणजे तो घेतोय, म्हणजे रिसिव्ह करतोय आणि देतोय म्हणजे ट्रान्समिट करतोय. म्हणजे दोन्ही पण गोष्टी याच्यामध्ये होतात. ट्रान्समिट पण होते आणि रिसिव्ह पण होते. आणि ह्याच्यामध्ये सोय असते या एसएफपी मध्ये की तुम्ही लाईट ह्याच्यात आलं की तो काय करणार आहे, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये कन्वर्ट करणार आहे. प्लस इलेक्ट्रिकल सिग्नल तुम्ही ह्याला दिलं की परत ते इलेक्ट्रिकल सिग्नल लाईट मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये घडल्या जातात या एसएफपी मध्ये. तर केबलिंगसाठी टीव्हीचे जे केबल टीव्ही चॅनल्स आहेत, मोठे मोठे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनसाठी अशा ठिकाणी आता सध्या या एसएफपी मॉड्यूल्सचा वापर केला जात आहे. तर त्या ठिकाणी जो कनेक्टर असतो तो एलसी कनेक्टर वापरलेला असते. लिटिल कनेक्टर किंवा ल्युशन कनेक्टर किंवा हे लोकल कनेक्टर. याला म्हणतात एसएफपी. नंतर आहे एमएफ कनेक्टर एमटीआरजे. हा मल्टीमोड साठी वापरलेला आहे एमटीआरजे. आता एमटीआरजे काय बघा, मेकॅनिकल ट्रान्सफर रजिस्टर्ड जॅक. मेकॅनिकल ट्रान्सफर रजिस्टर्ड जॅक. तर हे जे आहेत हे मल्टीमोड फायबर साठी वापरलेले आहेत हे कनेक्टर्स. हे कनेक्टर्स कंटेन्स टू स्ट्रँड, म्हणजे ह्याच्यात सुद्धा दोन स्ट्रँड्स असतात आणि फायबर इन ए सिंगल फेरूल. तर एकाच सिंगल फेरूल मध्ये दोन फायबर्स असतात, म्हणजे एकच फेरूल असते आणि दोन फायबरचे कोर त्याला जोडलेले असतात बॅक साईडला. म्हणून त्याला काय करायला फुल ड्युप्लेक्स म्हणतात, फुल ड्युप्लेक्स. आणि ह्याचा जवळपास तुमच्या या RJ45 कनेक्टर सारखे याचं कनेक्टर जो आहे तो जवळपास या RJ45 कनेक्टर सारखा दिसतो MTRJ. आणि ह्याचा पण वापर ह्याच्यासाठीच केला जातो जो आता मगाशी आपण बघितला SFP. कारण याच्यामध्ये सुद्धा दोन फायबर्स असतात. या ठिकाणी बघितले बघा, दोन स्ट्रँड्स ऑफ फायबर, म्हणजे याच्यामध्ये पण दोन स्ट्रँड्स असतात फायबरचे. असे दोन कनेक्शन्स असतात. जसं या ठिकाणी दोन, इथं दोन कनेक्शन्स आहेत, एक पाठवण्यासाठी एक रिसिव्ह करण्यासाठी. म्हणजे ऍट अ टाइम दोन्ही गोष्टी होऊ शकतात, ट्रान्स आणि रिसिव्हर. ट्रान्स रिसिव्हरचाच अर्थ होतो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर एकाच याच्यामध्ये. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे कनेक्टर्स पाहिले. दुसरा टास्क आपला झालेला आहे. तिसरा टास्क आहे, तिसरं कार्य, आयडेंटिफाय व्हेरियस सेक्शन्स ऑफ द OFC ट्रेनर किट. कार्य तिसरं आहे OFC ट्रेनर किटचे विविध विभाग ओळखा. त्याच्यातला ओळखा. आता त्याच्यामध्ये आपण कसं कार्य करणार आहोत. पहिला आहे सूचना पुस्तिका पहा आणि किट निरीक्षण करून OFC ट्रेनर किटच्या प्रत्येक भागास ओळखा. आकृती क्रमांक 1 मध्ये दाखवलेला आहे. दुसरं, ही नावे व तिची वर्णन सारणी टेबल 3 मध्ये नोंदवा. रेकॉर्ड केलेल्या टिप्पण्या प्रशिक्षकासह तपसा. तर या पद्धतीने आपण ते कार्य करणार आहोत. आता ऍक्च्युली हा ट्रेनर असा दिसतो, हा तुमचा असा ट्रेनर असतो. आता ह्याचा फ्रंट व्ह्यू आहे, म्हणजे टॉप व्ह्यू म्हणलं तर चालेल, किंवा आता ही जी वरची बाजू आहे हा जो टॉप व्ह्यू आहे, हा टॉप व्ह्यू तुम्ही हा पहा या पद्धतीने. त्या ठिकाणी बघा कुठले कुठले विभाग आहेत बघूया. आता हे जे दिसतंय तुम्हाला, हे दोन, हे आणि हे, तर हे RS232 इंटरफेस आहे. तर हे कम्प्युटर बरोबर जोडण्यासाठी हे दोन सोय केलेले आहेत. दोन कनेक्टर्स या ठिकाणी दिलेले आहेत कम्प्युटर बरोबर जोडण्यासाठी. नंतर या ठिकाणी एक फंक्शन जनरेटर आहे. फंक्शन जनरेटर त्याची फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी एक नॉब दिलेला आहे. आता फंक्शन जनरेटर मध्ये दोन वेव्हफॉर्म्स तुम्हाला पाहायला मिळतात, एक आहे साइन वेव्ह, दुसरा आहे स्क्वेअर वेव्ह. दोन्हीची फ्रिक्वेन्सी एकच ठेवलेली आहे, 1 किलोहर्ट्झ 1 किलोहर्ट्झ. नंतर विभाग आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर.
फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर म्हणजे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल तुम्हाला आउटपुट डायरेक्टली याला मिळणार आहे. म्हणजे तुम्ही समजा इथं ऑडिओ सिग्नल इथं दिलं तर तुम्हाला आउटपुट हा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल आउटपुट मिळणार. तसंच दुसरं एक आहे पल्स विड्थ मॉड्युलेशन. तुम्ही इथं ऑडिओ सिग्नल दिला किंवा इनपुटला साइन वेव्ह सिग्नल दिला तर आउटपुट तो पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल देणार आहे. म्हणजे किंवा कुठलाही तुम्ही इनपुटला सिग्नल दिला की तुम्ही आउटपुट तुम्हाला पल्स विड्थ मॉड्युलेटेड सिग्नल आउटपुटला मिळणार आहे. तसंच इथं ऑडिओ इनपुट सर्किट एक म्हणून आहे विभाग, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑडिओ सिग्नल इथं देऊ शकता. म्हणजेच माईकचा वापर करून ऑडिओ सिग्नल इथं देऊ शकता. माईक इथं जोडला की तो ऑडिओ सिग्नल मध्ये रूपांतर करून पुढच्या प्रोसेसिंगला देऊ शकता. नेक्स्ट विभाग आहे फोटो एमिटर. फोटो एमिटरचं काम काय, तर या ठिकाणी याला काय करणार आहे, आलेला जो इलेक्ट्रिकल सिग्नल असेल त्या इलेक्ट्रिकल सिग्नलचं लाईट मध्ये रूपांतर करण्याचं काम हा फोटो एमिटर करणार आहे. तर या ठिकाणी फोटो एमिटर म्हणून फोटो एमिटर म्हणून काय वापरणार तुम्ही, एलईडी, लेझर किंवा या ठिकाणी पिन डायोड वापरलेला आहे. याच्यामध्ये पिन डायोड वापरलेला आहे. आता पिन डायोड म्हणजे काय मागे झालेलं आहे. पिन डायोड म्हणजे कुठला, या ठिकाणी दुसरा मोड स्विच आहे, स्विच 1. मोड स्विच कशासाठी आहे, तर फक्त अॅनालॉग आणि डिजिटल. म्हणजे तुम्ही समजा अॅनालॉग पाहिजे असेल तर तो अॅनालॉगच्या साईडला तुम्ही स्विच सिलेक्ट करायचा आहे आणि हे डिजिटल पाहिजे असेल तर खालच्या बाजूला डिजिटल सिलेक्ट करायचं आहे. तर तसंच हे फोटो एमिटर तुम्हाला दोन दिलेले आहेत, इथे एक आणि इथे एक. तसंच फोटो डिटेक्टर सुद्धा आहे. फोटो डिटेक्टर म्हणजे काय, की जो प्रकाश तुमचा येणार आहे तर ह्याच्यामध्ये जो हे काळं दिसतंय हा फायबर ऑप्टिक आहे, लक्षात घ्या. हे फायबर ऑप्टिक केबल या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे फोटो एमिटरच्या आउटपुटला फायबर ऑप्टिक केबल येणार आहे आणि फोटो डिटेक्टरच्या इनपुटला फायबर ऑप्टिक केबल येणार आहे. ह्याच्यामध्ये हे फायबर ऑप्टिक केबल आहे. नंतर हा फोटो डिटेक्टर, आता इथं फोटो डिटेक्टरला तुम्ही फोटो डायोड, फोटो ट्रान्झिस्टर म्हणजे लाईट सेन्स करणारी वस्तू या ठिकाणी तुम्ही फोटो डिटेक्टर म्हणून वापरणार आहात. या ठिकाणी तुम्ही इथं वापरलेला आहे. नेक्स्ट तुम्ही पुढचा जो विभाग आहे तो आहे कॉम्पॅरेटर. आता कम्पॅरेटर मध्ये काय करणार आहात, हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल आणि नको असलेले जे फ्रिक्वेन्सी सिग्नल्स असतात याच्यामध्ये आतमध्ये ऍड झालेले असतात तर ते घालवण्याचं काम हा कम्पॅरेटर सर्किट करतं. नको असलेला सिग्नल आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल तयार झालेला असेल तर त्याला काढण्याचं काम हा कम्पॅरेटर सर्किट करतं. या ठिकाणी 2 कम्पॅरेटर सर्किट वापरलेले आहेत. नंतर पुढचा जो विभाग आहे तो आहे फेज लॉक्ड लूप डिटेक्टर. आता फेज लॉक्ड लूप डिटेक्टर काय करतंय, तर या ठिकाणी जे काय तुम्ही याला इनपुट सिग्नल द्याल तर त्याचा आकार बदलायचं काम करतंय. म्हणजे मेन जो इनपुटला सिग्नल जो तुम्ही साइन वेव्ह स्वरूपात देताय तर हे आउटपुटचा जो आकार आहे तो साइन वेव्ह मध्ये आउटपुट तयार करतो. इनपुटला तुम्ही पल्सच्या स्वरूपात आलेला असेल तर तो साइन वेव्हच्या स्वरूपात केलेला असणार आहे. म्हणजे पल्स विथ मॉड्युलेशनच्या स्वरूपात या सिग्नल इथं आले तर तो त्याचा वेव्हफॉर्म साइन वेव्हच्या स्वरूपात या ठिकाणी आउटपुट देणार आहे. किंवा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नल या ठिकाणी आले तर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटेड सिग्नलचा शेप बदलून बरोबर साइन वेव्हच्या स्वरूपात या ठिकाणी आउटपुट देणार आहे फेज लॉक्ड लूप डिटेक्टरच्या आउटपुटला. नंतर नेक्स्ट विभाग आहे एसी अँप्लिफायर सर्किट. आता हे एसी अँप्लिफायर पण 2 आहेत. तर ऑडिओ सिग्नल जो येणार आहे त्याला अँप्लिफिकेशन करण्याचं काम या ठिकाणी या एसी अँप्लिफायर सर्किटच्या आउटपुटला होणार आहे. नंतर विभाग आहे लो पास फिल्टर. लो पास फिल्टरचं काम काय, की जेवढे लो पास फिल्टर किंवा लो फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे तेवढेच फ्रिक्वेन्सी सिग्नल तो पुढे देणार आहे. जेवढे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल आहे ते सगळे घालवणार. आता लो पास फिल्टरच का वापरला, तर लक्षात घ्या इथं फ्रिक्वेन्सी सिग्नल फक्त 1 किलोचं फंक्शन जनरेटर आहे. म्हणजे 1 किलोट फ्रिक्वेन्सी सिग्नल एकदम लो आहे म्हणून फक्त 1 किलोटचे जवळपासचेच फ्रिक्वेन्सी सिग्नल आउटपुटला जाणार आहे. बाकी सगळे जेवढे हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल आहेत ते सगळे घालवले जाणार आहेत या लो पास फिल्टरच्या विभागामध्ये. आणि फायनल जो वस्तू आहे तो म्हणजे तुमचा ऑडिओ आउटपुट सर्किट. या ठिकाणी स्पीकर वापरलेला आहे की समजा इथं तुम्ही ऑडिओ स्टेजला इथं ऑडिओ सिग्नल दिलेला असेल, तुम्हाला हे ऐकायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी स्पीकरच्या साईडने तुम्ही ऐकू शकता. पण तो इथं प्रोसेस होताना फायबर ऑप्टिक मधनं जाऊन हे सगळे प्रोसेस होऊन या ठिकाणी येणार आहे. ह्याचं आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. तुम्हाला लक्षात येईल की बाबा याच्यामध्ये तो ह्या प्रोसेसनं येतं का. म्हणजे तुम्ही इथं बोलणार, ते सिग्नल इथं येणार, फोटो एमिटरला फायबर ऑप्टिक्स मधनं लाईटच्या स्वरूपात तो तुमचा आवाज जाणार, नंतर डिटेक्ट करणार, परत त्याचं अँप्लिफिकेशन करणार आणि मग त्याचा आउटपुट तुम्ही इथं स्पीकरला दिला, स्पीकर मधनं त्याला तुम्हाला ऐकू येणार. अशा पद्धतीने तुमचा हा जो आहे तो OFC ट्रेनर किट आहे, ऑप्टिकल फायबर ट्रेनर किट आहे.
तर याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रॅक्टिकल्स पण पुढे बघणार आहोत. फक्त सध्या आताच्या कार्यामध्ये तुम्ही फक्त हे कोणते कोणते विभाग आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. ऍक्च्युअल बघा हा फोटो आहे त्या ट्रेनरचा. मगाशी मी तुम्हाला असा फोटो दाखवलेला, तुमचा वरचा बाजू दिसत नाही व्यवस्थित, तर हे ऍक्च्युली असं आहे आणि ह्याची फोटो कॉपी आहे हे हे बघा असं आहे. बघा हे हे दोन कनेक्टर्स तुमच्या कम्प्युटरला जोडण्यासाठी आहे. RS-232 इंटरफेस. नंतर हा फंक्शन जनरेटर आहे पहा, मगाशी मी सांगितलं 1 किलोवॉटचा. हा स्क्वेअर वेव्ह आहे, हा साइन वेव्ह आहे. नंतर हा फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर आहे, हा पल्स विथ मॉड्युलेशन आहे, मॉड्युलेटर आहे. नंतर हा ऑडिओ इनपुट सर्किट आहे, हा फोटो एमिटर आहे, हा फोटो डिटेक्टर आहे. नंतर हा कॉम्पॅरेटर आहे. नंतर हा फेज लूप लॉक्ड लूप डिटेक्टर आहे, हा AC एम्प्लीफायर आहे, हा लो पास फिल्टर आहे आणि हा ऑडिओ आउटपुट सर्किट आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघत असाल की तुम्हाला हे काय आहे, तर हे ऍक्च्युली ट्रेनर मध्ये कसं असतं की ह्याच्यामध्ये एखादा फॉल्ट निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांनी स्विचिंग केलेलं असतं की तुम्ही इथं फॉल्ट तयार करू शकता. या सर्किटमध्ये या किटमध्ये तुम्ही ट्रेनर किटमध्ये तुम्ही इथं फॉल्ट निर्माण करू शकता. तर इथं आपल्याला याची काय गरज नाही. आता फक्त ह्याच्यात कोणते कोणते विभाग आहेत त्याची आता आपण अभ्यास केलेला आहे. प्लस इथं 2 स्विच जे दिसतात हे आणि हे. तर हे फक्त काय आहे की तुम्ही तुमचा अॅनालॉग कम्युनिकेशन करताय का डिजिटल कम्युनिकेशन करताय, फक्त ह्याच्यासाठी स्विच वर खाली करायचा आहे. टॉगल स्विच वापरलेला आहे, वर केला तर अॅनालॉग कम्युनिकेशन होणार आहे, खाली केलं की डिजिटल कम्युनिकेशन होणार आहे. आता तुम्हाला ऍक्च्युअली तो ट्रेनर दाखवतो. परत एकदा बघा पॉवर. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी हे बघा पॉवर, इथं पॉवर दिसतंय. इथं तुम्हाला चालू झाल्यानंतर इथं खालच्या बाजूला इथं पॉवर कॉर्ड जोडलेला आहे आणि इथं एक ऑन ऑफ स्विच असते साईडला. हे ऑन केल्यानंतर इथं तुमचं इंडिकेटर लागणार. सो पॉवर ऑन ऑफ इंडिकेटर लागणार आहे. नंतर RS-232 इंटरफेस, 2 इंटरफेस कनेक्टर्स फॉर कनेक्शन विथ कम्प्युटर. नंतर फंक्शन जनरेटर, इनबिल्ड फंक्शन जनरेटर वापरलेला आहे तिथं. साइन वेव्ह 1 किलोवॉटचा, स्क्वेअर वेव्ह सुद्धा 1 किलोवॉटचा. नंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर युज्ड फॉर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन ऑफ इनपुट इलेक्ट्रिकल सिग्नल, तो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन करणार आहे. पल्स विथ मॉड्युलेशन युज फॉर पल्स विथ मॉड्युलेशन ऑफ इनपुट इलेक्ट्रिकल सिग्नल, तुम्ही जे काही इनपुट सिग्नल द्याल त्याला पल्स विथ मॉड्युलेशन करणार आहे. ऑडिओ इनपुट सर्किट युज फॉर गिव्हिंग ऑडिओ इनपुट, माईक जोडलेला असेल तर त्याचं कन्व्हर्शन तो ऑडिओ सिग्नल मध्ये करणार. नंतर फोटो एमिटर सर्किट युज टू कन्वर्ट इलेक्ट्रिकल सिग्नल इंटू लाईट, LED लेझर वापरलेला असणार आहे. फोटो डिटेक्टर सर्किट म्हणजे युज टू कन्वर्ट लाईट इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल, तिथं फोटो डायोड किंवा फोटो ट्रान्झिस्टर वापरलेला असेल. नंतर कंपॅरेटर सर्किट यूज टू रिमूव्ह अननेसरी नॉइज अँड हाय फ्रिक्वेन्सी कॉम्पोनंट्स, नको असलेला आवाज आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल्स असतील ते काढण्याचं काम कंपॅरेटर सर्किट करणार आहे. फेज लॉक्ड लूप डिटेक्टर कन्वर्टिंग शेप ऑफ द सिग्नल टू द ऍक्च्युअल इनपुट साइन वेव्ह सिग्नल, साइन वेव्ह सिग्नलचा आकार तयार करण्यासाठी फेज लॉक्ड लूप डिटेक्टरचा वापर केलेला आहे. Low pass filter used to allow only low frequency signal and block high frequency signal. AC amplifiers are used to amplify input signal, जे काय तुम्ही इनपुट सिग्नल द्याल त्याला एम्प्लिफाय करणार आहे. आणि ऑडिओ आउटपुट सर्किट्स, लाऊड स्पीकर म्हणजेच LS कन्वर्टिंग ऑडिओ सिग्नल इंटू साऊंड सिग्नल, साऊंड ऑडिओ सिग्नल इंटू साऊंड. अशा पद्धतीने असे वेगवेगळे विभाग त्या ट्रेनर मध्ये आहे. त्याचा ऍक्च्युअल ट्रेनर जो आहे तो तुम्हाला इथं पाहायला मिळेल. या ठिकाणी बघा हा ट्रेनर आहे, ऍक्च्युअल ट्रेनर आहे, ऍक्च्युअली प्रॅक्टिकल करत आहेत बघा. हे सगळं तुम्हाला विभाग आता जे मी तुम्हाला दाखवलं हे सगळं विभाग या ठिकाणी पाहायला मिळत असेल. आता मॉडेल जो आहे तो मॉडेल कुठला आहे बघा, सायंटेक कंपनी आहे. 2502 हा मॉडेल नंबर आहे, 2502 सायंटेक कंपनीचा. फायबर ऑप्टिक ट्रेनर, हा फायबर ऑप्टिक केबल आहे पहा. आता इथं समजा इनपुट सिग्नल दिलेला आहे, इथं समजा हा तुमचा साइन वेव्ह आहे, हा साइन वेव्ह आहे तुमच्या फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटरला दिलेला आहे. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेटर नंतर हा तुमचा फोटो एमिटर आहे. फोटो एमिटर हे जे काळं दिसते हे फायबर ऑप्टिक केबल आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी सांगितलं जाते की बाबा इथं तुमचं इनपुट सिग्नल तो फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सिग्नल करणार. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन सिग्नल केल्यानंतर तो ह्याला दिलेला आहे. इथं तुमचा मोड सिलेक्टर आहे बघा,
अॅनालॉग आणि डिजिटल. तुमचा आता समजा साईन वेव्ह दिला म्हणजे अॅनालॉग आहे, तर वरच्या बाजूला येणार आहे. नंतर हा फायबर ऑप्टिक मधनं इकडे लाईट डिटेक्टरला आला, फोटो डिटेक्टरला. इथे तुमचा लाईटचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये होणार आहे. त्याचा आउटपुट कम्पॅरेटर सर्किटला दिलेला आहे. कम्पॅरेटर सर्किटला त्याची फ्रिक्वेन्सी, हाय फ्रिक्वेन्सी आणि नको असलेल्या फ्रिक्वेन्सी घालवण्याचं काम हा कम्पॅरेटर करणार आहे. डिटेक्टर सर्किट मधून आल्यानंतर हा कम्पॅरेटर सर्किट. नंतर हा फेस लॉक्ड लूप डिटेक्टर, ह्याचं काम मगाशीच सांगितलं की जो आलेला इनपुट सिग्नल असेल त्याचा आकार बरोबर साईन वेव्ह मध्ये करण्यासाठी ऍक्च्युअल शेप मध्ये आणण्याचं काम हा फेज लॉक लूप डिटेक्टर करणार आहे. नंतर हा तुमच्या इकडे अँप्लिफायर आहे पहा. नंतर इथं तुमचा लो पास फिल्टर आहे. लो पास फिल्टरचं काम काय, फक्त लो फ्रिक्वेन्सी सिग्नल पुढे पाठवणे आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नल ब्लॉक करणे. आणि नंतर अँप्लिफायर की जो इनपुट सिग्नलला अँप्लिफाय करणार आहे. आणि ह्याचा आउटपुट तुम्हाला एकतर तुम्ही स्पीकर मधनं ऐकू शकता किंवा मग याचा आउटपुट पाहण्यासाठी तुम्ही CRO चा वापर करू शकता. तर ह्याचा वापर तुम्ही या CRO मध्ये सिग्नल पाहून तुम्ही हे चेक करू शकता की खरोखर तुम्ही जे इनपुटला सिग्नल दिलेलं तेच आउटपुट तुम्हाला मिळत आहे का, हे पाहण्यासाठी तुम्ही म्हणजे आता समजा वरचा इनपुट सिग्नल आहे आणि आउटपुट सिग्नल खालच्या बाजूला आहे, म्हणजे 2 चॅनल आहेत बघा, चॅनल 1 आणि चॅनल 2. चॅनल 1 ला इनपुट सिग्नल दिलाय आणि चॅनल 2 चा जो मगाशी अँप्लिफायरचा आउटपुट बघितला तर त्या ठिकाणी हे जोडलेलं आहे. तर तुम्ही जे इनपुटला दिलेलं सिग्नल तेच सेम तुम्हाला आउटपुटला मिळालेलं आहे फायबर ऑप्टिक कम्युनिकेशन करून. तर अशा पद्धतीने तुम्ही हे चेक करू शकता ट्रेनर किटच्या साहाय्याने.